ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। एकांती बाळा की सोहम सुख शयन वेळा पाहे चरण कमळा सुंदराचे तेथे अरुण उदेला की सुमनी प्रगटला कमळनी जाला अंतरी विकासू ते चरण कमळ केवळ भक्ता अळीवूळ सेविती सकळ योगी जन तेणे तृप्त झाले की हृदयी ओसंडले म्हणून वाहावले ज्ञानडोही तेची ते परमानंद गे माय न संग वे माय परापारुषली दोंदिली दृष्टी झाली देखणेपणे मनाचा अंकुर उगमीच मुराला तो कृष्णाची होऊनी ठेला अनुभविया तये पदांघ्रीचे रज तेणे तृप्ती वो सहज वरी त्रिवेणी ऊर्ध्व वज्र मज पाहता तव ते रेखावरी सखोल देखा त्यावरी ओळले पीयूष पाणी तियेचे निमागे उद्धरणे जगे म्हणून संत संगे तया सोई ते दोहो भागी विस्तारले जगी म्हणून तया भागी चरणांगुष्ठ दृष्टीचा डोळा न निवडेची बाळा तेथे झाला एक बळा मुनिजनागे माये तेथे बिंबली नखे की विवळणी विशेखे काळेपणाची निद्वेषे वाहावली पुढा उगमी न संचले की वियोगे वाहावले पुनरपि जडले कृष्णपदी गंगांगुष्ठधार किवाकीचा बडिवार तेथे सप्तही स्वर उमटताती स्वरूपी रमली म्हणून अधोमुख झाली शोभती घाघुरली पायी प्रभावळी गे माये तव ते निजानंद भरिते नेणती आणि काते विसरली आपणाते हास्यवदनी म्हणती नीती
नेती नेती गर्जना की माणिका खेवना घोट्या अनुमाना भाळ सूर्यो कोटरिया निवाळा की उभलिया सरळा जानुद्वय सोज्वळा उच्च स्तंभ उंच युगळ कटिमाज सामावी मुष्टी सोहम भाव समदृष्टी दोही भागी गे माये वरी ठेवीला पिवळा की मिरवे सोनसळा की कल्पतरू फुलला नाभिस्थानी तेथे वेधू गोपी बाळा की अंतरी सावळा पालवी मेखळा अभिलाखिया तेथे मदनु गूढपणे रतिशये रमणे दुजे अनुभवू अनुभवणे न निवडे काही सखोल नाभिमंडळ ते ब्रह्मस्थान केवळ कैसे पहाले विवळ तेथे जगा माझी गे माये रोमराज वेळा की वेणी एकवळा दावी निराळा उदरामध्ये हृदय निर्मळ तेथे ध्येय ध्यान केवळ वरी चरण कमळ द्विजोत्तम वैजयंती माळा शोभत से गळा उभलेनी वक्षस्थळा उभारली सरळ बाहुदंड नकळे कानवड अंगोळिया धड फुड खुणा दावी तो गे माये ऐसा खुण दावी तसे का तव दावी अनेका अंगोळिया देखा दशावतारी नखांची मांडणी तेथे तेज तारांगणी हात असे प्रवणी तिमिरद्वैत शुक्ल पक्ष की अंतरी लक्ष सारुनिया साक्ष दृशादी सर्वी एकाएकी संचरे की माझी घरी दुसरे स्वये सरे नवलचो जगे माये तेथ सानु सानु स्वर दोहिले अंबर हास्यवदन सुंदर पावया छंदे निमासुरा नेटका कळे ब्रह्मादिका विधुनी गोपिका मोहियेले जग समदृष्टी नासापुटी नेत्रद्वय निघाले भेटी रवी शशी कोटी लोपले तेथे मना मारुनी मेळा की कुंडले शोभे किळा तेथे जाला एकवळा योगी जनागे माये व्योमीचा मणी तया तळी सहस्रफणी तो लाधला निर्वाणी आराधिता शेषवर्णिता श्रमला म्हणून शरण आला शयन होऊनी ठेला तया तळी ऐसी सुमन सेजा की मवाळपण बरविया ओदा तेथे रातली रमा भादा न निवडे केही
ऐसा झाला एकवळा शेष म्हणे दैव आले फळा आता पाहिन सुनीळा कायसे जे माझी ऐसयाचे ध्यान जरी हे न करी मन तरीच पतन जन्म मरण चिंता सारी फेडी की उभारून या गुढी स्वये सुखाची आवडी का सांडी तोशी आता करू पाहे ध्यान तरी सहजची उन्मन म्हणून समाधान होय जीवा तीर्थव्रत तपदान जरी न करी हे मन तरी सहजची साधन गोपीनाथू तीर्था जाता सायासी तू काय एक दिशी म्हणून स्तविलाशी बहुता परी तव परा पश्यन्ति मध्यमा वैखरी या युक्ती न बोलवेसी निवृत्ती म्हणे लीळा विश्वव्यापक निराळा पाहे उघडा डोळा परब्रह्म ज्ञानदेवामी पणी निवृत्ती ऐक्य चरणी सर्व दुजेपणी हाव जीवा एकांती बाळा की सोहम सुख शयन वेळा पाहे चरण कमळा सुंदराचे तेथे अरुण उदेला की सुमनी प्रगटला कमळनी झाला अंतरी विकासू ते चरण कमळ केवळ भक्ता आळीवळ सेविती सकळ योगीजन भगवान माऊली जेव्हा या सगुण स्वरूपाचं वर्णन अनुभूतीपूर्वक करतात तेव्हा माऊलींच्या अंतकरणात ही अनुभूती या अभंगाच्या रूपाने सगुणाचं प्रेम त्या ठिकाणी ओथंबून प्रवाहित होत आहे, वाहत आहे. आणि याचबरोबर माऊलींना आलेली ह्या सगुण स्वरूपाच्या द्वारा प्राप्त झालेली निर्गुण परमात्मा स्वरूपाची ही अनुभूती या ठिकाणी कथन करीत आहेत. सगुण आणि निर्गुण यांचं ज्याच्या जीवनामध्ये पूर्णतया सामंजस्य आहे. माऊलींचं एकच याच्यामध्ये सर्व मुमुक्षूंना सांगणं आहे की सगुण निर्गुण नाही भेद रे. सगुणाचं पर्यवसान निर्गुणामध्ये झालं तरच सगुण उपासना फलीभूत झाली आणि निर्गुणाचं ज्ञान किंवा निर्गुण उपासना जर अंतकरणात सगुणाचं प्रेम अंतकरणात उत्पन्न झालं तर ही निर्गुण उपासना फलीभूत झाली. याचाच अर्थ मानवी जीवनाची खरी कृतार्थता ही सगुण आणि निर्गुण यांचं मधुर अशा प्रकारचं जे ऐक्य आहे त्या ऐक्यात आहे. तर हा परमार्थाचा प्रवास त्याच्या जीवनातला सफल झाला तेव्हाच म्हणता येईल का सगुण आणि निर्गुण तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे असा जेव्हा अंतकरणात प्रश्न निर्माण होईल तेव्हा परमात्मा कृपेनं जर हे उत्तर आलं की सगुण निर्गुण नाही भेद रे असं उत्तर आलं की माऊलींचं मनोगत आपल्या लक्षात आलं असं त्याचा अर्थ होईल किंवा असं आपण समजावं. तर या अभंगामध्ये माऊली जे काही बोलतात त्या बोलण्यामध्ये माऊलींच्या पुढं श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज आहेत आणि ही साधना आपल्याला श्रीगुरुरायांनी कथन केलेली आहे आणि श्रीगुरूवरील अपार श्रद्धेने आम्ही जीवनात ही साधना केली आणि त्या साधनेने हे साध्याची आम्हाला प्राप्ती झाली. हे असणारं सगुण भक्तिप्रेमपूर्वक केलेली उपासना आणि त्याचं सगुण परमात्म्याचा
लाभ हे जे ह्या दोन्हीमध्ये फल आणि साधन याच्यामध्ये नियत कार्यकारण भाव संबंध आहे हे आम्हाला आमच्या अनुभवाने कळलं असं सांगणारा हा अभंग दिसतो. तर ह्याच्यामध्ये माऊली म्हणतात की माझे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज यांनी एकांतामध्ये मला असं म्हटले, हे बाळा ज्ञानोबाराया या ठिकाणी की सोहम सुख शयन वेळा, ज्या वेळेला सोहम सुख, सोहम म्हणजे साहम म्हणजे तो परमात्मा मीच आहे, परमात्म्याचं आणि जीवाचं जे अखंड संचलेलं ऐक्य आहे ते सोहम सुख, आणि त्याच्यामध्ये त्या ऐक्यामध्ये आविर्भूत होणारं जे निरतिशय असं सुख आहे, त्या सुखामध्ये शयन म्हणजे त्या सुखामध्ये, त्या सुखरूपतेमध्ये आपला अंतःकरणवृत्ती पूर्णपणे लीन करणं, आणि ह्या लीन करण्याची वेळ म्हणजे समय म्हणजे क्षण, सोहम सुख शयन वेळा. आणि त्याच वेळेला तू काय पाहे चरण कमळा, त्या भगवंताचं वास्तव चरण म्हणजे त्या सगुण परमात्म्याचं चरण कमळ तू पहा. आणि तो का पहा, तर तो परमात्मा जो आहे तो सुंदराचे, तो परमात्मा अत्यंत सुंदर आहे. ज्या वेळेला म्हणजे तू आता याच्यामध्ये काय होईल की मनाला उन्मनी अवस्था प्राप्त होईल, सोहम सुखातमध्ये तू शयन करशील म्हणजे त्यावेळेला तुझं मन आता काय होईल, आनंद रूप होईल. तो पण जर तुला आनंदाचा भोग घ्यायचा असेल तर अशा वेळेला सोहम सुख शयन वेळा चरण कमळा पाहे. भगवंताचं जे समन्यस्त पादम परब्रह्मलिंगम असं जे परमात्म्याचं स्वरूप आहे की ज्याचे दोन्ही पाय समान आहेत, असं ते चरण कमल तो पहा. का, तो परमात्मा अत्यंत सुंदर आहे, तो सौंदर्याची खाण आहे. ज्या वेळा तू परमात्म्याच्या चरण कमलाकडं पाहशील तेथे अरुण उदयला, जणू काही त्या ठिकाणी सूर्योदय झालेला आहे, बालसूर्याचा प्रकाश उदय झालेला आहे असं ते आहे. आणि की सुमनी प्रगटला, जणू काही तो जो परमात्मा आहे त्या परमात्म्याशी याच्या ठिकाणी दोन्ही अर्थ होऊ शकतात. भगवंताचं चरण म्हणजे स्वरूप पहा म्हणजे त्याच्याशी तद्रूप होऊन जा असाही अर्थ करता येतो. आणि त्याच वेळेला तू ज्या परमात्म्याच्या सगुण स्वरूपाच्या ध्यानाचा आनंद भोगला, पुन्हा त्याच्यासाठी कल्पित द्वैताने तू ते चरणकमळ पहा. तू स्वरूपाशी तद्रूप होऊन जाऊ नको, तुझ्या अंतकरणाला त्या ठिकाणी तटस्थ होऊ देऊ नकोस, उलट चरणकमलाकडं पहा. कारण ते जे आहे ते सौंदर्याची खाण आहे. आणि तिथं पाहिलं म्हणजे तू वृत्तीवर राहा, म्हणजे या ठिकाणी तिथं वृत्ती हे निवृत्ती झाली, जन न दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. अशा प्रकारचे तुझ्या वृत्तीचा लय होऊ देऊ नकोस. तर तू त्या चरणाकडं पाहिल्यावर काय होईल, जणू काही त्या ठिकाणी अरुण उदयला, अरुण म्हणजे बालसूर्याचा जणू काही उदय झाला आहे असं तुला वाटेल. की सुमनी प्रगटला, आणि त्या ठिकाणी तुला असं वाटेल की सुमनी प्रगट, एक पुष्प जे आहे ते पुष्पच त्या ठिकाणी परवलेलं आहे. म्हणजे सौंदर्य पुष्पाच्या रूपाने भगवंताचे हे चरणकमल म्हणजे सुंदर अशा प्रकारचे अरविंद किंवा कमलपुष्प किंवा पुष्प आहेत असं म्हण. कमळनी झाला अंतरी विकासू, आणि त्यावेळेला तुझ्या अंतरामध्ये म्हणजे हृदयाचा विकास होईल. आणि ते चरण कमळ म्हणजे ते जे भगवंताचे चरण कमळ म्हणजे त्या ठिकाणी असणारं विकसित झालेलं कमळ आहे असं तुला वाटेल. आणि मग ते चरणकमळ केवळ भक्ता आळीवळ, कारण या ठिकाणी भक्त जो आहे ना त्याला ज्ञान झालं तरी आपल्या भक्त संज्ञेचा तू लोप होऊ देऊ नको, किंवा भक्त स्वरूपाचा तू लोप होऊ देऊ नकोस. कारण ते चरणकमळ जर तू पाहिले तर ते तुला विकसित पुष्पाच्या रूपाने दिसतील. आणि भक्ता आळीवळ, भक्तांच्या दृष्टीनं ते काय आहे, भ्रमर आहेत. आणि त्या भक्त त्या चरणकमलाला, भक्त हे कोणी आळीवळ भक्त म्हणजे भ्रमर, भक्त भ्रमर
म्हणजे ते भक्त जणू कोणी भ्रमर आहेत, आणि भ्रमर जसा परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज आविट गे माये विटेना, जवळी आहे परी भेटेना, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून तो भक्ता आळीवळ सेविती सकळ योगी जन. आणि इथं योगी म्हणजे काय, परमात्म प्राप्तीचं साधन करणारा योगी, आणि परमात्म प्राप्तीचं भक्ती योगाद्वारा म्हणजे भक्ती प्रेमाने भगवंताच्या प्राप्तीचं साधन करणारे हे सगळेजण ते भक्तरूपी भ्रमर सकळ सेविती, त्याचं काय करतात, सेवन करतात. तूही त्याचं सेवन कर. तेने तृप्त झाले आणि त्या भगवंताच्या चरणकमलाच्या आपलं चरणपुष्पाच्या सुगंधाचं सेवन करून हे भक्तरूपी भ्रमर हे सगळे तृप्त झाले की हृदयी ओसंडले. आणि काय झालं की त्यांचं हृदय त्या भक्तिप्रेमाने ओसंडून वाहू लागलं. आणि मनोनी वाहविले ज्ञानडोई. आणि ते केवळ असा भक्त भगवंताच्या चरणकमलाचा प्रेमपूर्वक आस्वादन करताना ते त्या चरणकमलाहून भगवंताच्या वास्तव स्वरूपाहून भिन्न राहिले नाहीत, तर ते ज्ञानडोही वाहवले, ते त्या ज्ञानरूपी डोहामध्ये प्रवाहित झाले. म्हणजे हा गंभीर असणारा, जो सखोल असणारा, व्यापक असणारा ज्ञानरूपी डोह, ज्ञान म्हणजे भगवंताचं जे वास्तव असणारं सच्चिदानंद व्यापक असं स्वरूप, त्याच्यामध्ये तेने तृप्त झाले. आपलं त्याची ते परमानंद गेम आहे. ते जे स्वरूप आहे ते आता तुम्ही म्हणजे काय आहे की याच्यामध्ये असं रामकृष्ण परमहंसांनी लिहिलेलं आहे की एखाद्या मनुष्याला जर ही भिंत आहे आणि भिंतीच्या पलीकडं एखादा जर चांगल्या प्रकारचा खेळ चालू आहे की त्याच्यामध्ये तिथं राहणारे सगळे त्या खेळामध्ये रमलेले आहेत आणि तो खेळ पाहायचा, पण मध्ये भिंत आहे. त्यामुळं सामान्य लोकांना हा पलीकडं चाललेला खेळ त्यांच्या दृश्यपथात येत नाही, पण ते पाहण्याची तर खूप इच्छा आहे, पण ते जाऊ शकत नाही. तेव्हा त्याच्यातलाच एक जण असा असतो, तो म्हणतो काय हरकत नाही, पण मी तुम्हाला त्याचं वर्णन सांगतो. पण वर्णन सांगताना तो काय करतो, त्या भिंतीच्या वरच्या भागावर जाऊन बसतो आणि तिकडचं पाहतो आणि इकडं सांगतो, तर आणि सगळ्यांना सावध करतो. आणि तिकडं जायचं असेल तर तुम्हाला त्याची काही किंमत मोजावी लागते, बरोबर ना. म्हणजे तिकडं जाण्यासाठी लागणारा अधिकार, त्या अधिकाराचंही वर्णन करतो. तिकडून तुम्हाला आता परोक्ष असणारं परमात्म्याचं ज्ञानही करून देतो आणि अधिकार संपन्न झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यात प्रविष्ट होता येईल आणि त्या आनंदाचा साक्षात भोग घेता येईल असं सांगतो. त्याप्रमाणे या ठिकाणी म्हणतात मनोनी वाहवले ज्ञानडोही, त्या ज्ञानडोहामला जाऊन ते मिळाले. म्हणून त्यालाच म्हणतात की निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे, ह्या ज्ञानडोहाला ते प्राप्त झाले. आणि हा जो ज्ञानडो आहे म्हणजे केवळ ज्ञान स्वरूप परमात्मा नाही, तोची परमानंद गेम आहे. तो ज्ञानरूप आहे तसाच तो परमानंद रूप देखील आहे. त्या म्हणजे जर तुम्ही ह्या सगुण भगवंताचं प्रेम जर घेतलं तर ज्ञानरूपी डोहामध्ये म्हणजे ज्ञानस्वरूप आनंदरूप सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये तुमची स्थिती निश्चित होणारच होणार आहे, अशा प्रकारची माऊली अनुभूती आपली सांगतात. आणि हेच कर असं कोण सांगतं, निवृत्तीनाथ महाराज सांगतात, एकांती बाळा की सोहम सुख शयन वेळा, पाहे चरण कमळा सुंदराचे. जरी या ठिकाणी तो रूप झाला तरीसुद्धा ज्या परमात्म्याच्या अनुग्रहाने तुला ही स्थिती प्राप्त झालेली आहे त्या परमात्म्याचा कधीही विसर पडू देऊ नकोस. म्हणून उद्धव भगवंताला भगवान देवा त्याला सांगतात, तुला ज्ञान झालेलं आहे आणि तू म्हणतो की मला तुझ्या चरणकमलाचा विरह नको. आता तो आणि मी एकच झालो, आता माझ्या भक्तीची तुला आवश्यकता राहिली नाही. भक्तीचं फल ज्ञान हे तुला प्राप्त झालेलं आहे. तर तो म्हणतो असं जर मातृघ्न म्हणजे मातेला, ज्या मातेने जन्म दिला तिचाच ज्ञान नाश करणारं असं जर हे ज्ञान असेल तर त्या ज्ञानाची मला गरज नाही असं तो उद्धव सांगतो. त्याप्रमाणे ज्ञानोबरायांना या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज अगदी वात्सल्य भावाने हे बाळा
असं म्हणतात आणि त्याला सांगतात की काही जरी झालं तरी तू ह्या सगुण भक्तिप्रेमाला किंवा तुझ्या इष्टदेवतेला कधीही विसरू नको. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जर पाहिलं तरी या ठिकाणी असं आहे की आत्तापर्यंत की जे सगुण उपासक आहेत त्या सगुण उपासकांना निर्गुण उपासनेचं फल प्राप्त झालेलं आहे. आणि बरेचसे महापुरुष असे आहेत की जे तत्त्वज्ञानाला प्राप्त झाल्यानंतर निर्गुण उपासन किंवा निर्गुण निर्विकार तत्त्वाचं ज्यांना आत्मत्वाने यथार्थ ज्ञान झाले आहे असे महानुभाव देखील पुन्हा अहेतुकी अशा प्रेमामुळं भगवत भक्ती परायण झालेले दिसून येतात आणि ती आपल्या संप्रदायाची परंपरा दिसते. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांपासून आता अस्मद्गुरूपर्यंत आत्तापर्यंत सर्व हे वारकरी जे साधू जीवन आहे ते ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचा अंगीकार करून आपलं जीवन यापन किंवा कालक्षेपण करीत असल्याचं जीवनचरित्र बहुतेक साधूंची दिसून येतात. माऊली म्हणतात की असं आहे जो त्याचा आनंद ज्ञान अमरत्व हे गुण नाही, सत्ता हे त्याचे गुण नाही, ते त्याचं स्वरूप आहे. म्हणून असा भक्त हा परमानंद डोहाला प्राप्त होतो. न संगवे माय परापारुशली दोंदिल दृष्टी झाली देखणेपणे मनाचा अंकुर उगमीच मराला तो कृष्णची होऊनी ठेला अनुभविया. आता न संगवे माय ते जे परमात्म्याचं संग सुख आहे, संग म्हणजे आसक्ती किंवा त्या परमात्म्याच्या ठिकाणी असणारं नितांत प्रेम, तर त्या प्रेमाचं वर्णन करता येत नाही. तसंच ते प्रेम ज्या इष्टावर किंवा ज्याच्या संबंधाने होतं तेही अवर्णनीय आहे, त्याचंही वर्णन करता येत नाही. बरं, तुम्हाला त्याला ध्यानाच्या डोळ्याने तुम्ही पाहिला तर त्याच्या ठिकाणी परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी ह्या कोणत्या तरी वाणीला तो विषय झाला आहे का? तर हे चारही वाणीच्या पलीकडं असलेलं सुख आहे, ज्ञान आहे किंवा स्वरूप आहे किंवा आमचं इष्टदैवताचं सौंदर्य आहे. म्हणून न संगवे माय परा पारुशली हे आम्हाला त्याचा न संगवे सांगू शकत नाही. त्या ठिकाणी परावाणी देखील त्याला पारखी झालेली आहे, म्हणजे परावाणी देखील त्याचं वर्णन करू शकत नाही. म्हणजे परेहुनी परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे अशी स्थिती झालेली आहे. दोंदिल दृष्टी झाली देखणेपणे, परंतु त्या परमात्म्याला देखणेपणे त्या परमात्म्याचं दर्शन झाल्यामुळं आमची जी दृष्टी आहे म्हणजे उघड्या डोळ्याने त्या परमात्म्याचं देखीला डोळा बैसला म्हणी, आम्ही डोळ्याने त्याला उघड्या डोळ्याने अनावृत्त चक्षुने त्या परमात्म्याच्या अनावृत्त स्वरूपाचं जसं आम्हाला दर्शन झालं तसंच त्याच परमात्म्याचं सच्चिदानंद घनरूपाने जेव्हा तो साकार झाला त्या साकाराचंही आम्हाला दर्शन झालं आणि त्यामुळं आमची दृष्टी दोंदिल झाली म्हणजे पुष्ट झाली. दोन वाढणं म्हणजे आपण पोट वाढणं, तर ती दृष्टी वृद्धिंगत झाली, पुष्ट झाली. मनाचा अंकुर उगमीच मराला. आता जे आमचं संकल्प विकल्प करणारं मन होतं तर ते मन जे मिथ्या पदार्थ आहेत त्यांच्याविषयी त्या मिथ्यात्वामुळं त्यांचं संकल्प विकल्प करण्याचं थांबलं. आता त्यांचं कारण जे अज्ञान आहे त्या अज्ञानाविषयी संकल्प विकल्प करण्याचं थांबलं आणि परमात्मा हे आपलं स्वस्वरूप असल्यामुळं ते विषय होत नाही. म्हणून त्या ठिकाणी आमचं मन संकल्प रहित झालं आणि ते मन काय झालं, उगम म्हणजे त्या मनाचं जे अधिष्ठान परमात्मतत्व परब्रह्म त्याच्या ठिकाणी मुरालं नाम त्याच्यामध्ये लीन होऊन गेलं असं सांगतात. दोंदिल दृष्टी झाली देखणेपणे मनाचा अंकुर उगमीचं मुराला. आता ते संकल्प जे अनात्म पदार्थाचं तर चिंतन करत नाही, पण आत्मचिंतन करता करता ते आत्मरूपच मन होऊन गेलेलं आहे. ते मन झाले उन्मन अवस्थेला प्राप्त झालेलं आहे.
आणि नंतर म्हणतात की ते तसंच राहिलं का? नाही, तर त्या ठिकाणी तो कृष्णची होणी ठेला अनुभविया, आणि अनुभविया ज्यांनी त्या ध्यान करता करता उन्मनी अवस्था भोगली ते मन पुन्हा कृष्णरूप झालं. म्हणजे कृष्णची होणी ठेला अनुभविया, त्याचा अनुभव घेणारं ते मन आता कृष्णरूप झालं. म्हणजे याचा अर्थ काय? जो कृष्ण आहे तोच कोण आहे? ब्रह्म आहे. तो कृष्ण आहे तोच सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. म्हणजे आम्ही जेव्हा ह्या श्रीकृष्ण परमात्म्याचं रूप पाहतो त्यावेळेला तो परमात्मा आम्हाला सच्चिदानंद स्वरूपाने भासतो. त्याच्यामध्ये असजड दुःखाचा कधीही संबंध नाही असा त्याचा चिन्मय विग्रह आम्ही पाहू लागलो. तया पदांघ्रीचे रज तेने तृप्ती हो सहज, वरी त्रिवेणी ऊर्ध्व वज्र मज पाहता तवते रेखा वरी सखोल देखा, त्यावरी वळले पीयूष पाणी ते चेनी मागे उद्धरणे जगे, म्हणून संत संगे तया सोयी ते दोही भागी विस्तारले जगी, मनोनी तया भागी चरणांगुष्ट दृष्टीचा डोळा न निवडेच बाळा, तेथे झाला एकवळा मुनी जनागे माये. तये आमचं जे मनाचा अंकुर होता तो अंकुर त्या ठिकाणी मुरून गेला. म्हणजे तो अंकुर आता म्हणजे मनाचे संकल्प विकल्प थांबले आणि ते मन कुठं होऊन गेलं? कृष्ण चिंतन करता करता कृष्ण रूप होऊन गेलं. आणि तये पदांघ्रीचे रज, आणि ज्या श्रीकृष्ण परमात्म्याचं चिंतन करतो त्याच्या सगुण स्वरूपाचं म्हणजे त्याचे जे पदकमल आहेत पदांघ्री, त्या अंघ्री म्हणजे त्याच्यावर त्या चरणकमलावर असणारी जी रज म्हणजे जे धुळीचे कण तेने तृप्ती हो सहज. आम्हाला म्हणजे परमात्म्याच्या चरणकमलावरची धूळ, ह्या धुळीनं देखील तृप्ती हो सहज. आम्हाला सहज अनायासे काही प्रयत्न न करता फक्त त्या चरणकमलावर दृष्टी टाकली आणि त्यानेच आम्ही तृप्त झालो. वरी त्रिवेणी ऊर्ध्व वज्र, आणि त्याच्यावर काय पुन्हा त्रिवेणी म्हणजे 3 नद्यांचा संगम. इथं 3 नद्या म्हणजे कोण? भगवंताचं चरणकमळ, नंतर त्या चरणकमळावरची असणारी धूळ आणि त्याचं सेवन करणारे भक्त. बरोबर, ही त्रिवेणी. आपण त्रिवेणीतलं स्नान करतो त्याप्रमाणे संत चरण रज लागता सहज, संत चरणाचं रज, भगवंताच्या पावलाचंही रज, आणि या ठिकाणी ते भक्ती म्हणजे भक्ती भक्त आणि भगवान असा ह्या त्रिवेणी, हा त्रिवेणी संगम आहे. भागवतामध्ये भक्ती भक्त आणि भगवान याला त्रिवेणी म्हटलेलं आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम तिचे उत्तम चरण रज वंदिता. त्यामुळे आम्हाला तृप्ती प्राप्त झाली. तेने तृप्ती व सहज. वरी त्रिवेणी ऊर्ध्व वज्र, आणि जसं वज्र आहे ना ते सर्वांचा काय करतं? नाश करतं. किती कठीण पदार्थ असला त्याचं भेदन करतं. तर त्या ठिकाणी भगवंताच्या चरणकमलाची धूळ, भगवंताचं चरणकमल आणि भक्त हे झाले एकत्र आले का हे काय झालं? ऊर्ध्व वज्र. हे साक्षात आम्हाला ऊर्ध्व म्हणजे आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी प्रतिबंध करणाऱ्या संपूर्ण भवबंधाचं नाशक करतं असं साधन किंवा अस्त्र म्हणजे कोण आहे? हे वज्र. हे वज्रच आहे असं आम्हाला वाटतं. मज पाहता तव ते रेखा, मला पाहिलं तर त्याच्या पावलावर असणारे जे रेषा आहेत म्हणजे त्याच्या तळव्याला, भगवंताच्या चरणकमलाच्या तळव्यावर ज्या काही रेषा पडलेल्या आहेत ते वरी सखोल देखा, आणि त्याच्यामध्ये त्या ज्या रेषा काही अधिक खोल आहेत त्यावरी ओळले पियुष पाणी. आणि ते म्हणतात त्या रेषेवर आम्हाला असं वाटतं की पियुष पाणी म्हणजे गंगा जी आहे तिला अमृता किंवा अमृत नदी असं म्हणतात, ते अमृतवाहिनी असं म्हणतात. तर ते जे रेषा आहेत त्या अमृतरूप जलाची
प्रवाहित असणारी ती गंगाच आहे असं आम्हाला वाटतं. भगवंताच्या चरणकमलावरील असणाऱ्या रेषा ह्या कोणी अमृतवाहिनी गंगेचा हा प्रवाह आहे असं आम्हाला वाटतं. नंतर त्यावर तियेचेनी मागे उद्धरणे जगे, आणि अशा वेळी तिचा माग म्हणजे ती गंगा जशी प्रवाहित होईल तिच्याबरोबर जे कोणी जाईल म्हणजे ह्या गंगेत जे सुस्नात होईल तर ते सुस्नात होणाऱ्या सर्वांचा, जगातील सर्वांचा जगे उद्धरणे, सर्व जगाचा उद्धरण होईल. आणि त्या गंगेचे प्रवाहित होणं म्हणजे काय? संत. आणि त्या संत संगतीत जे जातील, संत संगती रूपी अमृताची गंगा तिच्यामध्ये जे सुस्नात होतील तिच्या संगतीने, त्या म्हणजे संत संगतीने त्यांचा उद्धार होईल. उद्धरणे जगे मनोनी संत संगे, त्या संत संघात तिचा जसा गंगा ही पापनाशनाच्या बाबतीत वज्राप्रमाणे आहे, पापाचा समूळ नाश करते, तसा संत संगतीमध्ये आमचा पूर्णपणे उद्धार होईल. तयासोयी दोही भागी विस्तारले जगी, आणि ते जे आहे ते संत समागमाचं जे जल आहे ते 2 भागात विस्तारलेलं आहे. तो प्रवाह दोन प्रवाह झालेले आहेत. ते 2 प्रवाह म्हणजे कोणते? एक निवृत्ती रूप प्रवाह आणि एक प्रवृत्ती आणि निवृत्ती, हे 2 प्रवाह आहेत. म्हणजे एक सामान्य लोकांना आपल्या जीवनाचं कल्याणकारी म्हणून त्यांच्या अधिकारानुरूप काय कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, असं सांगणारा एक प्रवाह आहे. आणि एक निवृत्त्यात्मक प्रवाह आहे की या ठिकाणी ऐहिक किंवा पारलौकिक सर्व भोगांचा परित्याग करून केवळ परमात्म्याच्या दिशेने निघणं, किंवा या ठिकाणी संसारा आगी आपुलेनी हाते लावणी मागुते पाहू नये, असं संतांचा सर्व मानवजातीला शास्त्राचा देखील असंच मनोगत आहे, संतांचं देखील असंच मनोगत आहे. 2च प्रवृत्ती आणि निवृत्ती मार्ग सांगितलेले आहेत. आता म्हणून त्या भागी चरणांगुष्ट दृष्टीचा डोळा न निवडेचं बाळा. आता ते म्हणतात म्हणून त्या भागी चरणांगुष्ट, म्हणून त्यांच्या वाटेला काय भगवंताच्या चरणाचा एक अंगठा आणि तो दृष्टीचा डोळा न निवडेचं बाळा. आता आपल्याला काय करावं? भगवंताच्या चरणांगुष्ठाचा आश्रय करावा. आता तुम्ही म्हणाल की जे निर्गुण निर्विकार असणारं जे आत्मतत्व आहे, जो डोळ्याचा डोळा आहे, जीवाचा जीव आहे, त्याचं आपण ज्ञान करून घ्यावं. तर दृष्टीचा डोळा न निवडेच बाळा. दृष्टीचा डोळा तो मनुष्याला लवकर आकलन होत नाही. आपण सकाळीच पाहिलं की त्या ठिकाणी बुद्धीचे वाभाडे निघतात, असं गोष्ट आहे. परंतु चरणांगुष्ठाचं दर्शन केलं, तुम्हाला अत्यंत गंभीर सूक्ष्म व्यापक अतींद्रिय आत्मानुभूती आली नाही, जरी ती अत्यंत कष्टकारक असली, दुर्लभ असली, तरी ह्या चरणांगुष्ठाचाही तो प्रताप आहे की तुम्हाला ते सुख प्राप्त करून देईल. म्हणून आणि हे करणं कठीण आहे. न निवडेचं बाळा तेथे झाला एक वेळा मुनी जनागे माहे. जे रात्रंदिवस मननशील मुनी आहेत त्यांचा मात्र त्या आत्मस्वरूपाशी, अतींद्रिय स्वरूपाशी एक वेळा म्हणजे समरसता होऊ शकते. म्हणजे जे निवृत्ती प्रधान आहेत ते ऐक्य भावाला प्राप्त होतात. प्रवृत्तीचे अधिकारी ते भगवंताच्या चरणकमलाचा आश्रय करून एक दिवस ते सुद्धा मागं सांगितल्याप्रमाणे परमानंद स्वरूप, ज्ञानस्वरूप अशा परमानंदाच्या डोहामध्ये तेही जाऊन मिळतात. काय माऊली सांगतात की सगळ्या तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी, असं त्याचं आहे. तेथे बिंबली नखे की विवळणी विशेखे, काळेपणाचे निद्वेषे वाहवली पुढा, उगमी न संचले की वियोगे वाहवले, पुनरपी जडले कृष्णपदी, गंगा अंगुष्ठधार की वाकीचा बडिवार, तेथे सप्तही स्वर उमटताती, स्वरूपी रमली म्हणून अधोमुख झाली, शोभती घागुरली पायी प्रभावळी गे माये. आता हे जे माऊलींची जी काही अनुभूती आहे, ही अतींद्रिय अनुभूती
जेव्हा शब्दाचा आकार घेते तेव्हा त्या सगळ्या शब्दाचा अर्थ इदम इत्थम रूपाने सांगणं कठीण आहे. फक्त आपण त्या शब्दाची सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्या पूर्वसुरींनी काही जो अनुवाद केलेला आहे त्या अनुवादाचा आधार घेत करायचा, शास्त्राच्या अविरोधी होईल असा करायचा प्रयत्न करायचा, इतकाच याचा अर्थ आहे. असो, आता सांगतात तेथ बिंबली नखे. आता तुम्हाला त्या ठिकाणी जे भगवंताचा अंगुष्ठ आहे त्या अंगुष्ठाच्या वर असणारं जे नख आहे तर ते नख की विवळणी विशेखे, त्याचं विवळण म्हणजे त्याचं तेज जे आहे ते तेज विशेष रूपाने त्या अंगठ्याच्या नखाचं तेज दिसतं. म्हणजे त्या अंगुष्ठावर असणारं जे नख आहे ते सुद्धा इतकं कांतिमान आहेत की काळेपणाचे निद्वेषे. त्या ठिकाणी त्या गंगेला त्याचा काय झाला, द्वेष वाटला. आणि गंगेचं पाणी कसं आहे, काळं आहे. म्हणून ती काळेपणाने त्या नखाच्या ठिकाणी असणारं तेज पाहून आपण त्याचा द्वेष करून ती वाहावली पुढा. ती पुढं पुढं भगवंताच्या अंगुष्ठापासून निघाली आणि पुढं व्हायला लागली. परंतु उगमी न संचले, परंतु उगमाच्या ठिकाणी काही तिथं काही, कारण पाणी जेव्हा वाहतं तेव्हा उगमाच्या ठिकाणी ते साठून राहत नाही, ते पुढं प्रवाहित होतं. त्यामुळे उगमी न संचले की वियोगे वाहवले. पण उलट काय झाला, ते तिथं साठून राहिलं नाही, उलट त्याला त्या अंगुष्ठाचा वियोग झाला आणि वियोग तिनं स्वतःहून स्वीकारला. आणि ते काय, माझं जे काळं स्वरूप आहे ते त्याच्यापेक्षा काय आहे, तेजोयमान होईल म्हणून स्वीकारला आणि पुढं जायला लागली. जाता जाता वियोगे वाहवले आणि तिच्या लक्षात आलं की भगवंताच्या अंगुष्ठाच्या नखामध्ये जी कांती किंवा जे तेज आहे, जी दैदिप्यमानता आहे ती आपल्या ठिकाणी येणं कधीच नाही. आणि ती द्वेषाचं काळेपणाने वाहणं बरंच चिंतन आहे. काळा वर्ण जो आहे ना, दुसऱ्या वर्णावर दुसरा एखादा वर्ण देता येतो, पण काळा वर्णावर कोणताच वर्ण तिथं त्याच्याशी एकरूप होत नाही. म्हणून तिला जो काळेपणा आला तिला काहीच लाभ झाला नाही. परमात्म्याच्या वियोगाने उलट तिला दुःखच वाट्याला आलं. म्हणून ज्याच्या अंगुष्ठापासून, ज्याच्या तेजापासून, ज्याच्या ज्ञानप्रकाशापासून, ज्याच्या आनंद स्वरूपापासून, ज्याच्या अमर स्वरूपापासून आपण निघाले तोच आपला आश्रय असं तिला जाणवलं. आणि म्हणून वियोगे वाहवले पण पुनरपी जडले कृष्णपदी. म्हणून ती पुन्हा त्या कृष्णाच्याच पदाच्या ठिकाणी आले. कारण काय, जग हे काय गोल आहे, जिथून निघालं तिथंच यावं लागतं, तोपर्यंत त्याला समाधान प्राप्त होत नाही. पुनरपी जडले कृष्णपदी. गंगा अंगुष्ठधार की वाकीचा बडीवार, तेथे सप्तही स्वर उमटताती. आता पुन्हा गंगेच्या ठिकाणी आलं. त्या गंगेला काय आहे तर ते म्हणतात की गंगा अंगुष्ठाधार. गंगा ही आपला अंगुष्ठ हाच त्या गंगेचा काय आहे, आधार आहे. कारण ते त्याचं काय आहे, मूलभूत स्वरूप आहे, मूलभूत आश्रयस्थान किंवा उगमस्थान आहे. म्हणून तिला गंगा अंगुष्ठधार की वाकीचा बडीवार. वाकी म्हणजे तिच्या पायामध्ये असणारे जे अलंकार आहे त्या अलंकाराचा एवढा महिमा आहे की तेथे सप्तही स्वर उमटताती. त्या ठिकाणी काय होतं, 7 स्वर जे आहेत हे सप्त स्वर त्या पायामध्ये भगवंताच्या चरणकमलामध्ये वाकी नावाचा जो अलंकार आहे त्या वाकी नावाच्या अलंकारामध्ये सप्तही स्वर त्या ठिकाणी उमटतात. आणि स्वरूपी रमली. आणि मग पुन्हा जेव्हा गेली तेव्हा आपलं मूळ स्थान आहे, आपलं मूळ स्वरूप कोण आहे, परमात्माच आहे. त्याच्या ठिकाणी जाऊन ती रमली, रममान झाली, त्याला अनन्य झाली, त्याच्याशी अभेदभावाला प्राप्त झाली. आणि तेव्हा तिला ते सुख प्राप्त झालं. पण मग तिला काय झालं, अधोमुख झाली. त्या गंगेला लज्जा वाटली. हे साहित्याचा परम उत्कर्ष आहे. म्हणजे माऊलीने हे जे वर्णन केलं याच्यामध्ये भाव तर आहेतच, भाव तर आहेतच, पण त्याच्यापेक्षा साहित्याचा सुद्धा उत्कर्ष आहे. माऊली जे म्हणतात ना, नवरसी भरवी सागरू, याच्या ठिकाणी सगळे रस पण आलेले आहे. आणि भावार्थाचे गिरीवरू निपजवी माये ते पण आहे. आणि अलंकार पण आहे. काय अलंकाराचे साहित्य सोनियाच्या खाणी उपजवी देशीयेच्या क्षोणी
जे येथा आनंदवल्लीची विवेकवल्लीची लावणी हो देई सैंग ही जी माऊलींनी आपल्या श्रीगुरु चरणाजवळ प्रार्थना केली ती ह्या अभंगामध्ये अगदी सार्थ झालेली ओसंडून वाहत आहे. मग या ठिकाणी बरं हे म्हटलं तर साहित्य आहे. मग साहित्य आहे म्हणजे साहित्यामध्ये अतिशयोक्ती वगैरे अलंकार नाही किंवा ह्याचं चिंतन करताना षडलिंगामधला अर्थवाद नाही. ही काय आहे वास्तवता पण आहे. पण वास्तवता जेव्हा सांगायची तेव्हा बऱ्याच वेळेला वृक्षता अंतकरणात येते. तिथं रस नाही, कारण परमात्माचं रसरूप आहे. इथं हे रसमय शब्दाची योजना करता येत नाही किंवा करण्याची आवश्यकताही नाही असं हे आपले जे वेदांतातले चिंतक आहेत ते मानतात. ते म्हणतात इथला रसिक म्हणजे आत्मचिंतन करणारा रसिक आहे. पण माऊलींनी ह्या सोन्याला सुगंध दिला आहे. साहित्याचं साहित्य सोनं ते या ठिकाणी खुणवलं आहे. त्याला शब्दांची काय केली कोंदणं, त्या कोंदणामध्ये तो भाव बसवलेला आहे. त्यामुळे तो भाव अधिक शोभायमान झालेला आहे, रसभरीत झालेला आहे असे हे शब्द आहे. पुन्हा पुन्हा आता हे एक वेळेलाच आपण याचं सरळ सरळ अर्थाचं चिंतन केल्याने होणार नाही. या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्या डोळ्यापुढं जर नाचला आणि मागचं पुढचं अनुसंधान होऊन जर हे रूपक लक्षात आलं तर आपल्याला खरं त्याचं रसास्वादन होईल. साहित्याच्या अंगाने होईल, भक्ती सिद्धांताच्या अंगाने होईल आणि तत्त्वज्ञानाच्या अंगाने. म्हणजे माऊलींची प्रतिभा किंवा ऋतंभरा प्रज्ञा अशी आहे की माऊली सगळ्याच विषयाला असं रसभरीत करू शकतात. तत्त्वज्ञानाला, भक्तीचं सहजच रसरूप आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जे शब्दाचा आशय तुमच्या हृदयात संक्रमित करतानाही रसाच्या अनंत लाटा उसळतील या ठिकाणी असं. आणि जे सोन्यापेक्षाही अलंकार म्हणजे साहित्यातले अलंकार ते तो एक ओवी एक गुरुवर्य साखरे महाराजांनी एक पुस्तकच लिहिलं आहे त्याच्यावर. जसं नवरसी भरवी सागरू तसं अलंकारावर पुस्तक लिहिलं आहे. तर त्याचं नाव काय आता माझ्या लक्षात येईना. तर असं सांगतात स्वरूपी रमली मनोनी अधोमुख झाली. तिला काय झालं, लाज वाटली गंगेला. अरे आपण मुळातच यांना सोडलं, हे आपलं चूक झाली. पुढं तिथंच यावं लागलं ना, त्याच्याच स्वरूपात रममान व्हावं लागलं ना, म्हणून अधोमुख झाली. तिने खाली मान घातली. म्हणून आणि शोभती घागुरली पायी प्रभावळी गे माये. आणि या ठिकाणी त्यांच्या पायात असणाऱ्या ज्या घागरे आहेत आणि त्यांचा होणारा त्या घागऱ्यांचं असणारं जे तेज आहे ते पायी प्रभावळी गे माये. त्या ठिकाणी ते त्यांच्या पायात असणारी जणू काही प्रभावळ आहे, म्हणजे तेजाने संपन्न अशा प्रकारचे त्या घागऱ्या त्या ठिकाणी दिसतात. शोभती घागुरली पायी प्रभावळी गे माये. तव ते निजानंद भरिते नेनती अनिकाते विसरली आपणाते हास्यवदने म्हणती नेती नेती गर्जना की मानिका खेवना घोट्या अनुमाना बाळसूर्य पोटरिया निवाळा की उभलिया सरळा जानुद्वय स्वज्वळा उच्चस्तंभ उंच युगळकटी माझ सामावे मुष्टी सोहमभाव समदृष्टी दोही भागी गे माये. तव ते निजानंद भरिते. या ठिकाणी निजानंद म्हणजे आत्मानंद. जेव्हा ती आपल्या परमात्म्याच्या अंगुष्ठ, रज, नख कांती यांना सोडून गेल्यानंतर काय आहे की दोन प्रकारचा शृंगार सांगितला. एक संयोग शृंगार आहे आणि एक वियोगजन्य शृंगार आहे. तर संयोग शृंगाराचं खरं सुख हे वियोगानंतर कळतं. तसं गंगेला या ठिकाणी परमात्म्याच्या चरणांगष्टापासून दूर जाऊन पुन्हा जेव्हा तिथं प्राप्त झाली तेव्हा त्या सुखाचं महात्म्य कळलं, म्हणून ती लज्जायमान झाली किंवा लज्जित झाली. आणि ज्या वेळेला ती परमात्म्याच्या ठिकाणी समरस झाली, ह्या गंगा वगैरे यांना शोभा कोण आहे तर जसा त्या परमात्म्याच्या पायी प्रभावळी गे माई. त्याचा त्या प्रभावळीला कोण विचारतं, लोक म्हणतात ना ही महाराजाची प्रभावळ आहे, ही
प्रभावळ आहे म्हणजे हे त्याच्या सत्तेने त्यांना सत्ता प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यामुळं त्याचं तेज यांना प्राप्त झालेलं आहे. म्हणून आपल्याला गंगेला जे पावित्र वाचे म्हणता गंगा गंगा त्याचे दोष जाती सकळ दोष जाती भंगा. हे सामर्थ्य कोणाचे आले? ते भगवंताच्या चरणकमलापासून ती प्रवाहित झाली. त्या चरणाचा तुझ्या चरणाचा हा महिमा आहे. आणि म्हणून म्हणतात की असं झाल्यानंतर मात्र तव ते निजानंद भरिते, तेव्हा तिच्या आत्मानंदाला भरता आलं. नेनती आणि काते, त्यावेळेला आता तिला परमात्मा सोडून दुसरा कोणी अनात्म पदार्थ सच्चिदानंद स्वरूप आहे असं कोणत्याही प्रकारची धारणा तिच्या अंतकरणात पुसटशी यत्किंचित देखील राहिली नाही. इतकंच नाही, अनिकाला तर विसरली, पण विसरली आपणा ते हास्यवदने, आणि ते मनातल्या मनात स्मित हास्य केलं आणि ती आपल्यालाही विसरून गेली. इतरांना तर विसरली, पण तिला स्वतःच्या स्वरूपाचा देखील विसर पडला. म्हणती नेती नेती गर्जना की मानिका खेवना. ते म्हणतात श्रुती, ते म्हणते की श्रुती जी आहे ती श्रुती काय करते? नेती नेती गर्जना करते. त्या कार्यकारणात्मक प्रपंचाचा निराश करता त्या ठिकाणी न इति असं अतद्व्यावृत्तीने त्या परमात्म्याचं ज्ञान करून देण्याचा प्रयत्न करते. गर्जना करून सांगते. परमात्मा विधिमुखाने सांगता येत नाही. कैसे बोटाने दाखवतोला सांग गुरुच्या मुला. मग त्याला दुसरं काय आहे? श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. त्यांची गर्जना अशी आहे. परंतु की मानिका खेवना, परंतु ते म्हणतात माणिक रत्न जे आहे ना, तर जे खेवणं म्हणजे जे कोंदण आहे, म्हणजे एक रंगीत कागद आणि त्याच्यावर माणिक रत्न मुळातच सुंदर आहे, पण त्याला शोभा कशाने येते? त्याला शोभा येते खेवणं म्हणजे त्याचं असणारं कोंदण. त्या कोंदणामुळं माणिकाला शोभा येते. तसं येते म्हणतात की माणिका खेवणं घोट्या अनुमाना बाळसूर्यो. आणि ते म्हणतात ह्या परमात्मा जो आहे ना, तो ज्ञानस्वरूप आहे, तेजोमय आहे, चिन्मात्र आहे. परंतु आपल्याला त्याच्या परमात्म्याची जर त्याच्या काय प्रकाश त्याला म्हणतो त्याच्या चिन्मय स्वरूपाची जर तुम्हाला कल्पना करायची झाली तर घोट्या अनुमाना, तर ह्या परमात्म्याच्या ठिकाणी त्याचे जे घोटे आहेत ते घोट्यावरून काय करायचे? जणू काही बाळसूर्य आहे, म्हणजे बाळसूर्यासारखे त्याचे घोटे आहेत असं त्या परमात्म्याचं चिंतन करतात. पोटरिया निवाळा, पोटऱ्या त्याच्या निवाळा म्हणजे सरळ उभ्या अशा असणाऱ्या त्याच्या सरळ पोटऱ्या आहेत. की उभलिया सरळा पोटरिया निवाळा, अत्यंत सुंदर असणाऱ्या सरळ असणाऱ्या त्याच्या पोटऱ्या आहेत. की उभलिया सरळा जानूद्वय स्वज्वळा उच्च स्तंभ, आणि त्याचा गुडघ्यापर्यंत म्हणजे त्याच्या घोट्यापासून गुडघ्यापर्यंतचा जो भाग आहे जानू भाग आहे, तो जानू भाग उच्च सोज्वळा उच्च स्तंभ. सोज्वळ म्हणजे चमचम करणारे, चकाकी असणारे, तेजोमय असे जणू काही उंच उंच खांब म्हणजे त्या परमात्म्याचा जानूपासून तर गुडघ्यापर्यंत असणारा भाग आहे. उंच युगळ कटी, आणि त्या परमात्म्याचे युगळ म्हणजे दोन्ही हात कटी का हात कुठे कटेवर ठेवलेले आहेत. माज सामावे मुष्टी, आणि त्याची जे दोन्ही हात दोन्ही युगळ कटेवर दोन्ही कर ठेवलेले, आणि मुष्टी माज सामावे, आणि त्याच्या मुष्टी म्हणजे दोन्ही हात. एका हातामध्ये भगवंताच्या कमळ आहे आणि एका हातामध्ये शंख आहे, आणि असा परमात्म्याने कंबरेवर कळ ठेवले. पण परमात्म्याची कंबर इतकी सुकुमार आहे की ती काय मुष्टीवर त्याचे दोन्ही हात त्या कटेवर ठेवलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये माज म्हणजे कंबर मावते, म्हणजे सगळ्या कंबरेला त्यांनी गवसणी घातली. काय आहे की आपल्या साहित्यशास्त्रामध्ये किंवा शृंगारशास्त्रामध्ये ज्याची कंबर ही लहान असते तर त्याचं सौंदर्य अधिक आहे किंवा माधुर्य अधिक आहे असं मानलं जातं.
माझ सामावे पुटी सोहम भाव समदृष्टी, आणि त्या परमात्म्याची दृष्टी सम आहे, म्हणजे जणू काही दोन्ही नेत्र एकमेकाला मिळूनच गेलेले आहेत. अशा प्रकारची समदृष्टी असल्यामुळं त्याच्यातून काय सांगते, समदृष्टी काय सांगते, सहा अहम, म्हणजे जीव परमात्म्याहून भिन्न नाही, सोहमभाव तोच मी आहे आणि मी तोच आहे, असा सोहमभाव ह्या समदृष्टीनं परमात्मा दाखवतो. दोही भागी गे माये, दोन्ही भागात परमात्मा हा दोन्ही दृष्टीनं परमात्म्याचं सम, निर्दोषमी समम ब्रह्म, अशा प्रकारची स्थिती ते दाखवतात. हे दोन्ही भागी म्हणजे दोन्ही हात समान ठेवलेले कटेवर, त्याच्यामध्ये विषमता नाही, दोन्ही पाय समान, दृष्टी समान, म्हणून समचरण समदृष्टी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो, असं सांगतात. वरी वेढीला पिवळा की मिरवे सोनसळा, की कल्पतरू फुलला नाभिस्थानी, तेथे वेधू गोपी बाळा, की अंतरी सावळा पालवी मेखळा आभिळाखिया, तेथे मदनु गुढपणे रतिशये रमणी, दुजे अनुभवनी न निवडे कही, सखोल नाभी मंडळ ते ब्रह्मस्थान केवळ, कैसे पाहाले विवळ, तेथे जगा माझी गे माय. राहिलेला विषय आपण दुपारी पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.